नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्याम सर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये मी सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण ही व्हिडिओची एक सीरीज बनवलेली आहे। या सीरीजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या इंग्लिश रीडिंगमध्ये, रायटिंगमध्ये आणि स्पीकिंगमध्ये इम्प्रूव्हमेंट व्हावी हा या मागचा महत्त्वाचा उद्देश आहे, राईट। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आपण 2 अक्षरी शब्द कशा पद्धतीने फॉर्म करायचे, 3 अक्षरी शब्द आपण कशा पद्धतीने लिहिणार, 4 अक्षरी शब्द आपण कशा पद्धतीने लिहिणार आणि जे लिहिलेले शब्द आपण कशा पद्धतीने वाचणार हे बघितलं, राईट। जर आपण ते जुने व्हिडिओ पाहिले नसतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटनवरती त्याची लिंक दिलेली आहे, ते व्हिडिओज आपण पाहू शकता। आजचा व्हिडिओसुद्धा हाऊ टू इम्प्रूव्ह रीडिंग या संदर्भातच आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये जे उरलेले जे काही वॉवेल साऊंड आहेत त्या उरलेल्या वॉवेलच्या साऊंडने आपण 2 अक्षरी शब्द, 3 अक्षरी शब्द किंवा 4 अक्षरी शब्द कशा पद्धतीने बनवणार आणि वाचणार ते पाहूया, राईट। तर हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी परत एकदा सगळ्यांना विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्यानंतर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांपर्यंत, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायला सुद्धा विसरू नका, राईट। तर चला आजचा व्हिडिओ सुरू करू। आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी हा जो थॉट या ठिकाणी मी बोर्डवरती लिहिलेला आहे मित्रांनो, तर आजचा थॉट आहे परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, म्हणजेच योग्य सरावानेच व्यक्ती परिपूर्ण बनतो। जर आपल्याला खरोखर परिपूर्ण बनायचं असेल तर त्यासाठी आवश्यक आहे परफेक्ट प्रॅक्टिस, अंडरस्टूड। तर आजचा व्हिडिओ आपण सुरू करत आहोत आणि हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जसं सगळ्यांना माहिती आहे की इंग्लिशमध्ये 26 लेटर्स आहेत, राईट। सो देअर आर 26 लेटर्स इन इंग्लिश आणि हे जे 26 लेटर्स आहेत हे परत 2 ग्रुपमध्ये डिवाइड आहेत, राईट। तर ग्रुप ए मध्ये किती लेटर्स आहेत, टोटल 21 आणि ग्रुप बी मध्ये टोटल किती लेटर्स आपण सांगू शकणार, मग 5, राईट। तर हे जे 21 लेटर्स आहेत या सर्व लेटर्सला आपण म्हणणार कॉन्सोनंट्स, राईट। So there are 21 consonants in English and 5 vowels, right? तर 5 vowels आणि 21 consonants आहेत आणि कोणताही शब्द इंग्लिशमध्ये असेल, मराठीत असेल किंवा हिंदीमध्ये असेल किंवा कोणत्याही भाषेमध्ये जेव्हा आपल्याला शब्द बनवायचा असतो तर शब्द बनवण्यासाठी आपल्याला आवश्यक असते कॉन्सोनंट आणि वॉवेल दोन्हीही। म्हणजे विथ द हेल्प ऑफ कॉन्सोनंट अँड वॉवेल देन वी कॅन फॉर्म अ वर्ड। मग तो 2 अक्षरी शब्द असेल, 3 अक्षरी शब्द असेल, 4 अक्षरी शब्द असेल किंवा एखादा लॉंग स्पेलिंग जरी असेल तर लॉंग स्पेलिंग फॉर्म करण्यासाठी सुद्धा किंवा शॉर्ट स्पेलिंग बनवण्यासाठी सुद्धा आपल्याला कॉन्सोनंट आणि वॉवेल आवश्यक आहे, राईट। तर जसं आपण पाहिलं की कॉन्सोनंट कोणते आहेत इंग्लिशमध्ये 21, तर आपण आधी ते समजून घेऊया। तर इंग्लिशमध्ये जे कॉन्सोनंट आहेत ते आहे बी, सी, डी, एफ, जी, एच, जे, के, एल, एम, एन, पी, क्यू, आर, एस, टी, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय आणि झेड। तर हे जे आहेत हे कॉन्सोनंट्स आहेत आणि उरलेले जे 5 वॉवेल्स, तर वॉवेल्स कोणते आहेत, ए, ई, आय, ओ आणि यू। तर हे आहेत 5 वॉवेल्स। तर या वॉवेल्स आणि कॉन्सोनंटच्या मदतीनेच आपण कोणताही शब्द बनवणार आणि बनवलेला शब्द आपण सहज वाचणार। पण शब्द बनवताना आणि बनवलेला शब्द जेव्हा आपण वाचणार तर शब्द वाचण्यासाठी आपल्याला फोनिक साऊंड माहिती पाहिजेत आणि फोनिक साऊंड जर आपल्याला माहिती असतील तर व्हेरी इझिली वी कॅन रीड द वर्ड, राईट। तर हे जे कॉन्सोनंट आहेत या कॉन्सोनंटचे फोनिक साऊंड आधी आपण समजून घेऊयात। तर बघा, याला आपण बी म्हणतो पण याचा जो फोनिक साऊंड आहे तो आहे ब। कसं म्हणणार मग आपण, बी, ब, सी, क, डी, ड, एफ, फ, जी, ग, एच, ह, जे, ज, के, क, एल, ल, एम, म,
N N P P Q Q R R S S T T V W W W X X Y Y आणि Z Z. तर हे जे साऊंड आहेत हे आहेत कॉन्सोनंटचे साऊंड. आता आपण पाहणार वॉवेल्सचे साऊंड. तर वॉवेलचे साऊंड कोणते आहेत? ए आ, ई ए, आय ई, ओ अ आणि यू अ. राईट. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण ए ई आय ओ या वॉवेलचा उपयोग करून कशा पद्धतीने शब्द बनवणार ते बघितले होते. जर आपण ते व्हिडिओ पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. ती लिंक क्लिक करून आपण ते व्हिडिओज पाहू शकता. कारण ही एक कंप्लीट सिरीज आहे. जेव्हा आपण हे सगळे जे वॉवेल्स आहेत सगळ्या वॉवेलच्या मदतीने आपण कशा पद्धतीने शब्द बनवणार आणि कशा पद्धतीने वाचणार ही कंप्लीट सिरीज जर आपण प्रॉपर पद्धतीने पाहिली तर आय एम शुअर की सगळ्यांचं जे इंग्लिश रीडिंग आहे ते इम्प्रूव्ह झालेलं असेल. खरोखर आपल्या रीडिंग स्किलमध्ये आपल्याला इम्प्रूव्हमेंट करायची असेल तर आपण हे सगळे व्हिडिओ पाहायचे आहेत आणि हे पाहिलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करायचे आहेत. कारण ज्या ज्या विद्यार्थ्यांना आजही इंग्लिश रीडिंग करता येत नाही किंवा इंग्लिशमध्ये प्रॉपर पद्धतीने लिहिता येत नाही तर या व्हिडिओच्या मदतीने डेफिनेटली प्रत्येक विद्यार्थ्याला इंग्रजी चांगल्या पद्धतीने वाचता येईल आणि चांगल्या पद्धतीने लिहितासुद्धा येईल. तर आपण हे पूर्ण व्हिडिओ पाहायचे आहेत आणि हे व्हिडिओज तुम्हाला नक्कीच तुमच्या इंग्लिश रीडिंगमध्ये, इंग्लिश रायटिंगमध्ये आणि इंग्लिश स्पीकिंगमध्ये सुधारणा करून देतील असा मला विश्वास आहे. राईट. तर आता आपण बघूयात की हे जे कॉन्सोनंट्स आहेत आणि हे वॉवेल्स आहेत या वॉवेल्सच्या मदतीनं आपण 2 अक्षरी आणि 3 अक्षरी शब्द कशा पद्धतीने लिहिणार आता ते आपण बघूयात. राईट. तर बघा या ठिकाणी मी हा जे वॉवेल लिहिलेला आहे बी, याला मी बी म्हणतो पण याचा जो फोनिक साऊंड आहे तो आहे ब. आणि त्यानंतर मी हे वॉवेल घेतलं. हे वॉवेल कोणता आहे? यू, पण याचा फोनिक साऊंड आहे अ. मग मी कसा वाचणार हा 2 अक्षरी शब्द? ब अ ब. राईट. तर याच पद्धतीनं क अ क. राईट. देन ड अ ड. देन फ अ फ. देन ग अ ग. देन ह अ ह. देन ल अ ल. देन म अ म. देन न अ न. देन प अ प. देन र अ र. त्यानंतर स अ स. त्यानंतर ट अ ट आणि त्यानंतर झ अ झ. तर बघा मित्रांनो या पद्धतीने आपण हे जे 2 अक्षरी शब्द आहेत ते इझिली आपण तयार करू शकतो. राईट. तर याच पद्धतीने आता आपण 3 अक्षरी जे शब्द आहेत ते कशा पद्धतीने आपण तयार करणार ते बघूयात. ओके. तर बघा जसं मी इथं लिहिलं ब अ ट बट. देन क अ ट कट. त्यानंतर ड अ ग डग. फ अ न फन. ग अ न गन. ह अ ट हट. ल अ म लम. म अ ड मड. न अ ट नट. त्यानंतर प अ प पप आणि र अ न रन. तर या पद्धतीने आपण कोणताही 3 अक्षरी शब्द सहजपणे लिहू शकतो आणि सहजपणे त्याला वाचू सुद्धा शकतो.
जसं मी तुम्हाला सांगितलं की एखादा शब्द जर आपला तयार करायचा असेल तर शब्द तयार करण्यासाठी आपल्याला वॉवेल आणि कॉन्सोनंट या दोघांची सुद्धा आवश्यकता पडते. आणि हे जे वॉवेल्स आणि कॉन्सोनंट आहेत याचे हे जे साऊंड आहेत हे साऊंडसुद्धा आपल्याला प्रॉपर पद्धतीनं लर्न करून ठेवायचे आहेत. राईट. जसं आपण हा थॉट लिहिला, परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. खरोखर जर आपली रीडिंग स्किल इम्प्रूव्ह करायची असेल तर आपल्याला याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे. आणि ही प्रॅक्टिस करण्यासाठी माझे जे व्हिडिओज आहेत हे आपण वारंवार बघायचे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची. पण फक्त प्रॅक्टिसच नाही तर आपल्याला प्रॅक्टिस कशी करायची आहे, परफेक्ट प्रॅक्टिस. आणि आय होप की तुम्ही जर चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस केली तर नक्कीच तुमच्या रीडिंगमध्ये इम्प्रूव्हमेंट झालेली असेल. तर आय होप आजचा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन हिट करा, म्हणजे जेव्हा पण मी या पद्धतीचे व्हिडिओज अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. राईट. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. बाकीची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करू. तोपर्यंत आपण इथे थांबूया. थँक्यू.